रोजची धावपळ, ऑफिस, मुलांची शाळा, त्यातून आपले घरकाम, किती तो त्रास बरं. आणि वर आपणच म्हणतो की दिवसभर माझी धावपळ करून माझा सगळा व्यायाम होतोच की. तर नाही हा, याला व्यायाम म्हणता येणार नाही. या धावपळीला तर एक्झर्शन असे म्हणतात. दिवसभर आपण आपल्या शरीर मनाची झीज करीत असतो, मेंदूला, स्नायूंना थकवत असतो. म्हणूनच प्रॉपर व्यायाम करून थकलेले शरीर वेगळे आणि दिवसभर घरकाम करून केलेल्या धावपळीतून थकलेले शरीर पूर्णपणे वेगळे. तुम्ही म्हणाल जाऊ दे ना, कोरडे पण खाता येतील ना. तर नाही हं, थांबा. कारण कोरडे ड्रायफ्रूट्स आपण खाऊन शरीराला नकळत त्रासातच ढकलत असतो. ते म्हणजे ज्या ड्रायफ्रूटच्या साली असतात ना, त्या सालींमध्ये फायटिक नावाचे ॲसिड असते, जे काय करतं तर शरीरातले सगळे न्यूट्रियंट्स किंवा पोषण मूल्य जे आहेत ना ते शोषून घेतं. मग कितीही मिनरल्स घ्या, न्यूट्रियंट्स घ्या, काही उपयोग होत नाही. म्हणून ड्रायफ्रुट्स भिजवले की एकतर त्यातील गरमी कमी होते आणि साली भिजवल्याने अलगत्या वेगळ्या होतात. त्यामुळे सालींमधील फायटिक ॲसिड पाण्यात विरघळून जाते. म्हणून ड्रायफ्रुट्स भिजवून साल काढून खावेत. तिसरे कारण म्हणजे भिजवून खाल्ल्याने ते पचायला हलके होतात. त्यामुळे गॅस, पोटदुखी अजिबात होत नाही. वर आणि ड्रायफ्रुट्समधून मिळणाऱ्या पोषण तत्वाने आपली त्वचा चांगली राहते, केस चांगले होतात, रक्तवाढ होते, रक्तशुद्धी होते, पोट साफ होण्यास मदत होते आणि इन्स्टंट एनर्जी पटकन मिळून जाते. म्हणून आजपासून ही चांगली सवय आत्मसात करायला मुळीच हरकत नाही, हो ना. कारण अख्खे कुटुंब सांभाळताना घरची स्त्री शरीर मनाने निरोगी असणे खूप गरजेचे असते आणि त्याने अख्खे कुटुंब मग निरोगी राहण्यास मदत होते.